विश्वाला करुणा आणि शांतीचा संदेश देणारे जगातले पहिले वैज्ञानिक महामानव सम्यक बुद्ध, आमच्या आयुष्याचे शिल्पकार, आमचे दिग्विजय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्यांना मी प्रथम अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष मी ज्यांनी नागरिकत्वाच्या संदर्भामध्ये एक चांगलं विश्लेषण आपल्यापुढे केलं ते आमचे सन्माननीय मित्र ॲडव्होकेट अरुण मोहोळ उपस्थित. आजचा जो दिवस आहे तो ज्या अर्थाने पुढे यायला पाहिजे होता त्या अर्थाने भारतात तो पुढे आलेला नाही. काही पुरावे म्हणून मी 2-3 झेरॉक्स प्रती पुस्तकांच्या ग्रंथातल्या मारून आणलेल्या आहेत. पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे, या ठिकाणी उल्लेख झाला म्हणून सांगतो. 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही. हे किमान आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी आधी पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. यवतमाळ ते नागपूर विधिमंडळावरती जो आंबेडकर मार्च आपण काढला त्याचा उल्लेख या ठिकाणी झाला. त्याची फलश्रुती केवळ 22वा खंड महाराष्ट्र सरकारने परत दिला एवढीच नाही. महाराष्ट्रात आणि देशामध्ये आंबेडकरी चळवळीच्या लेखनाची, साहित्याची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होताना आपल्याला दिसत आहे. त्याचं एक उदाहरणही मी आपल्याकडे देईन. आमचे मित्र आहेत ॲडव्होकेट दंबारे, नागपूरला राहतात, त्रिमूर्ती नगरला. इंग्लंडला गेले होते आणि त्यांनी सरकारी वाचनालयापुढे बाबासाहेबांचं जे पुस्तक आहे ते दिसलं त्यांना काचामध्ये आणि ते वाचनालयामध्ये गेले आणि त्यांनी म्हटलं की हे पुस्तक मला विकत पाहिजे आहे. तर त्यांनी सांगितलं की इथे हे इंग्लंड सरकारने जे काही पुस्तकं प्रकाशित केलेले आहे ते पुस्तकांचं केवळ इथं प्रदर्शन आहे. त्यांनी म्हटलं की हे जे पुस्तक दिसत आहे बाबासाहेबांचा फोटो असलेलं, तर हे मला पाहिजे आहे. त्यांनी म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं हे इंग्लंड सरकारने प्रकाशित केलेलं आहे आणि भारत सरकारने याच्याबद्दल अजूनही मागणी केलेली नाही किंवा भारताचा असा आमच्या देशासोबत करार झालेला नाही आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्हाला कायदेशीररित्या भारतामध्ये नेता येणार नाही. त्यांची उत्सुकता वाढली की हे पुस्तक बाबासाहेबांचं इंग्लंड सरकारने त्या कालखंडामध्ये प्रकाशित केलेलं आहे. त्यांनी त्या पुस्तकाच्या आजूबाजूला पाहिलं तर त्यांना दिसले की तो पहिला खंड आहे. त्या पुस्तकाचे किती खंड असतील, किती प्रती असतील जे बाबासाहेबांनी केलेलं आहे लेखन त्याचं, जवळजवळ 14,000 पुस्तके आहेत आणि 12 खंडामध्ये त्याचं लेखन केलेलं आहे. त्या पुस्तकाचं शीर्षक आहे ट्रान्सफर ऑफ पॉवर आणि बाबासाहेब आंबेडकरांना ब्रिटिशांनी ऍडवायझर कमिटीचं अध्यक्ष केलं होतं आणि त्यांनी त्याचं लेखन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख तुम्हाला सापडेल की 15 ऑगस्ट 1947 ला ट्रान्सफर ऑफ पॉवर झालेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही. मग देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं? तर 26 जानेवारी 50 रोजी या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आणि हे कुणामुळे मिळालं? तर ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कॉन्स्टिट्यूशन लिहिलं आणि त्यांनी जे रायटिंग वर्क केलं त्यामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यांनी जे काही लेखन या संदर्भाने केलं ते केवळ भारतालाच त्यामुळे स्वातंत्र्य मिळालं नाही, तर युनायटेड किंगडम मध्ये जे काही कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मलेशिया, साऊथ आफ्रिका आहे, पाकिस्तान, भारत, श्रीलंका या सगळ्या राष्ट्रांना बाबासाहेबांमुळे मुक्तता मिळाली. आणि म्हणून हा जो दिवस आहे हा दिवस केवळ भारतीय
लोकांच्या दृष्टीनं जरी महत्वाचा असला तरी तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील फार महत्वाचा आहे. त्याचं हे पत्र मी तुम्हाला दाखवतो. 28 एप्रिल 1949 लंडन डिक्लेरेशन. काय आहे याच्यामध्ये की बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिपेंडंट रिपब्लिक हा शब्द कॉन्स्टिट्यूशन मध्ये टाकल्यामुळं 2 बदल जगाच्या पाठीवरती झाले. आपण जेवढं सहज उच्चार करतो तेवढा सहज शब्द नाही आहे तो. रिपब्लिक या शब्दाला एक कॅरेक्टर आहे, चरित्र आहे, तत्वज्ञानाने परिपूर्ण असा तो शब्द आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी तो शब्द का टाकला तर भारताच्या संविधानाची निर्मिती करत असताना संविधान सभेमध्ये गोंधळ माजला. काय गोंधळ होता? जो गोंधळ आज सुरू आहे. काय गोंधळ आहे की हिंदू राष्ट्र करायचं. मग बाबासाहेबांच्या सभागृहामध्ये तिथे सगळे लोक बोलायला लागले की हिंदू राष्ट्राची घटना उभी करा. कारण देशाची जी फाळणी झालेली आहे ती धार्मिक आधारावरती झालेली आहे आणि आम्ही मुस्लिमांना पाकिस्तान दिलेलं आहे. आणि म्हणून हे राष्ट्र आता धर्माच्या आधारावर हिंदूंचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हिंदूंचं घटना किंवा हिंदू हे राष्ट्र म्हणून आपण अधोरेखित केलं पाहिजे. बाबासाहेबांनी त्यावेळेला अनेक लोकांना समजावून सांगितलं, त्यांचं प्रबोधन केलं की धर्म आणि जातीच्या आधारावर जर राष्ट्र उभं केलं तर ते नष्ट होईल. तुम्ही परत चुका करू नका. अनेकांना समजून सांगितलं, पण काही लोकांचा हट्ट होता आणि शेवटी हा विचार मतांना टाकला गेला आणि मतदानामध्ये हिंदू राष्ट्राच्या बाजूने 40% मतं पडली, बाबासाहेबांच्या बाजूने 60% मतं पडली. आणि त्यामुळे संविधानाचं पहिलं आर्टिकल लिहिलं गेलं, इंडिया दॅट इज भारत. परंतु जे 2 वर्ष 11 महिने काय 17 दिवस जे काही कालखंड सुरू होता, संविधान तर बाबासाहेबांनी केवळ 144 दिवसात लिहिलं. त्याला काही 2-3 वर्ष लागलेली नाही. म्हणजे हा जो कालखंड होता, या कालखंडामध्ये संविधान निर्मिती करत असताना त्यांच्या पुढे जो अनुभव होता आणि हे जे बाबासाहेब बघत होते की लोक हे जे संविधान आहे हिंदूंचंच, हे हिंदू राष्ट्राच्या संविधानाची निर्मिती होत आहे अशा पद्धतीची मोठ्या प्रमाणामध्ये योजना भारतीय लोकांमध्ये राबवल्या जात होती. आणि म्हणून बाबासाहेबांना असं वाटलं की जरी मी हे संविधान दिलं तर हे जे संविधान आहे हे हिंदूंचं संविधान आहे असा सहज उच्चार होईल, लोकांमध्ये त्याची मांडणी होईल आणि लोक ते मान्य करतील. कारण बहुसंख्याक लोक इथे हिंदू असल्यामुळे. म्हणून बाबासाहेबांनी भारताला आणि जगाला सांगितलं, काय सांगितलं की केवळ हे हा इंडिया नाही, हा केवळ भारत नाही आहे, हा जो इंडिया आहे हा रिपब्लिक आहे. म्हणजे रिपब्लिक काय? विचारधारा मानणारा देश. आम्ही पाहतो की राष्ट्रपतीची जे निवडणूक होते त्याच्या बॅलेट पेपरवर त्याच्या मतपत्रिकेच्या जवळ काय लिहिलेलं असते? इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट ऑफ रिपब्लिक इंडिया. हे आरएसएसचे लोक कितीही ओरडत असले आणि देशाच्या बाहेर जाताना त्यांना पासपोर्ट तयार करावा लागतो, त्याच्यात काय लिहिलेलं असते? रिपब्लिक इंडिया. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेशीररित्या या देशाला रिपब्लिक केलेला आहे. म्हणजे रिपब्लिक विचारधारेला मानणारा हा भारत आहे, हे भारताला आणि जगाला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि 28 एप्रिल 1949 ला त्यामुळे काय झालं? ब्रिटिश कॉमनवेल्थ जे होतं, ज्यांच्या अंडरटेकिंग ही सगळी राष्ट्र होती, त्यांना स्पेशल सगळ्या प्राईम मिनिस्टर लोकांची बैठक घ्यावी लागली. का? तर बाबासाहेबांनी या देशाला सार्वभौम रिपब्लिक करून टाकलेलं आहे, त्यांनी लिहून टाकलेलं आहे. 20 फेब्रुवारी 48 एक स्टेटमेंट आहे पार्लमेंट मधलं बाबासाहेबांचं. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना विचारणा केली असताना बाबासाहेब म्हणतात ते आपण नंतर बघून घेऊ, ब्रिटिश लोक काय म्हणतात ते आधी मला हे करू द्या. आणि काय झालं की बाबासाहेबांनी ते केल्यामुळं भारताला सार्वभौमत्व प्राप्त झालं. आणि हे सार्वभौमत्व कसं दुसऱ्याही राष्ट्राला प्राप्त झालं? कारण
बाबासाहेब आंबेडकरांनी 17 डिसेंबर 46 ला कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे भाषण दिलं त्यामध्ये त्यांचा काय आग्रह होता? स्टेट अँड मायनॉरिटी हे निवेदन त्यांनी दिलेलं आहे. काय आग्रह आहे त्यांचा असा आग्रह आहे की हे देश हा जो भारत आहे हा केवळ राजकीय लोकशाहीला मानणारा असू नये तर कायद्याने या देशामध्ये आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता नष्ट करणारा हा भारत असला पाहिजे. म्हणून कायद्याने संविधानामध्ये स्टेट अँड मायनॉरिटी मधला जो प्रोग्राम आहे तो लिखित स्वरूपामध्ये भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आला पाहिजे. या पद्धतीचं जे ज्याला आम्ही कॉन्स्टिट्यूशन म्हणतो म्हणजे एन शिवराज जे रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांनी जे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे फ्रेमिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे केवळ बाबासाहेबांनी संविधान कसं असलं पाहिजे म्हणून संविधानाची एक वेगळी निर्मिती केली असं नाही. हे संविधान वेगळं आहे. जे बाबासाहेबांनी लिहिलं संविधान कमिटीला द्यायला ते वेगळं आहे. एम.एन. रॉय यांनी सुद्धा लिहिलं, काँग्रेसने लिहिलं, अन्य लोकांनी वेगवेगळे संविधान निर्माण केले आणि ते घटना समितीकडे सुपूर्द केले की या पद्धतीचं संविधान असलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी 17 डिसेंबर 46 ला कॉन्स्टिट्यूशन मध्ये जो मुद्दा मांडला तो काही मुद्दा इथल्या भांडवलदार व्यवस्थेला आणि ब्राह्मणी व्यवस्थेला रुजला नाही. म्हणून ज्या कॉन्स्टिट्यूशन मधून बाबासाहेब निवडून आले घटना समितीमध्ये ते जयसूर आणि खुलना मतदारसंघ पाकिस्तानला देऊन टाकले. बाबासाहेब भारताच्या संविधानाचे सदस्यही नाही आणि भारताचे नागरिकही नाही. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली. यावरती तोडगा कुठे निघाला तर इथे जो तोडगा निघाला तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती निघाला हे आंबेडकरी चळवळीनं लक्षात घेतलं. बाबासाहेब घटना समितीमध्ये यायला ब्रिटिश पार्लमेंटला ठराव करावा लागला आणि तो ठराव कोण घेऊन आला भारतामध्ये? अमेरिकेची एक लेडी मिल्ड्रेड ड्रेसर नावाची अमेरिकन लेडी ही हेन्सबर्ग आणि मिल्ड्रेड ड्रेसर हे 3 लोक 2 लेडी आणि 1 जेंट्स भारतामध्ये ब्रिटिश पार्लमेंटचा ठराव काय आहे तो ठराव आणि तो कसा आला? ही जी राष्ट्र आहे जे ब्रिटिश कॉमनवेल्थ मध्ये गुलाम होती ही सगळी राष्ट्र बाबासाहेबांनी आपल्या लेखणीने सार्वभौम केली. त्यामुळे ब्रिटिशांना कॉमनवेल्थ नष्ट करून कॉमनवेल्थ नेशन असं नाव बदलावं लागलं आणि त्या सगळ्या राष्ट्रांनी ब्रिटिश पार्लमेंटवरती दबाव आणला की डॉक्टर आंबेडकर आम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये पाहिजे आहे. ते लेखन जे करतील ते जगाच्या कल्याणाचं असेल. भारताचं संविधान जरी आम्ही म्हणत असतो हा शब्द जर आम्ही बाजूला केला तर हे वैश्विक मानवी उत्क्रांतीचा कल्याणाचा दर्शनक किंवा संविधान आहे म्हणजे ज्याला आम्ही असं म्हणू शकतो कारण संयुक्त राष्ट्र संघाने या संविधानाला फॉलो केलेलं आहे. म्हणजे अनेक कायदे आणि अनेक राष्ट्रांनी सुद्धा ते स्वीकारलेले आहे. म्हणजे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना घटना मसुदा समितीमध्ये कुणी आणलं परत तर जगातल्या राजकीय व्यवस्थेने बाबासाहेबांना इथे आणलेला. हे कसं घडलं तर पहिल्या महायुद्धामध्ये महार बटालियन यांनी फार मोठं युद्ध केलं. वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये जाऊन त्यांनी युद्ध केलं. दुसरं महायुद्ध देखील महार बटालियननी उभं केलं आणि जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये जाऊन हिटलरच्या विरोधामध्ये त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. याची कागदपत्र आहे. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या अधिवेशनाचा ठराव जर आम्ही वाचलं तर भारतातली पहिली व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हिटलरच्या विरोधामध्ये ठराव करून जे काही संयुक्त राष्ट्राचे जे काही युनिट होतं डेमोक्रेसीच्या बाजूने लढणारे जे काही मित्र राष्ट्र होते त्यांना सर्वात आधी जर कोणी मदत केली असेल तर ती बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि म्हणून जगाच्या पाठीवरती बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही वैचारिक जो कॅनव्हास आहे तो एवढा प्रभावित होता की अमेरिकेच्या अध्यक्षाला इंग्लंडला पत्र पाठवावं लागलं रुझवेल्टला की डॉक्टर आंबेडकर आम्हाला घटना मसुदा समितीमध्ये पाहिजे आहे. अनेक राष्ट्र आहे त्यांनी डेप्युटेशन दिलं ब्रिटिश पार्लमेंट. ठराव असा झालेला आहे की डॉक्टर आंबेडकर 14 जुलै पूर्वी भारताच्या संविधान कमिटीमध्ये बाबासाहेब आंबेडकर परत आले पाहिजे. हे जर तुम्हाला मान्य असेल आणि त्यांना ते कॉन्स्टिट्यूशन लिहायचं आहे हे जर तुम्हाला मान्य असेल तर आम्ही देशाला स्वातंत्र्य देऊ अन्यथा देशाला भारताला स्वातंत्र्य मिळणार. म्हणजे ही जी आंतरराष्ट्रीय प्रोसेस आहे बाबासाहेबांना फॉलो करण्याची
हिला आंबेडकरी चळवळीने समजून घेतलं. साऊथ पूर्व कमिशन 1919 मध्ये जेव्हा देशामध्ये आलं तेव्हा नागरिकत्वाचा मुद्दा होता. त्यावेळेला भारतामध्ये काय अवस्था होती? हीच अवस्था होती जी आज आहे. काय अवस्था होती की जे शेतसारा भरू शकतात, जे जमीनदार आहेत, जे सावकार आहेत किंवा ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, तेच लोक इथे नागरिक होतील आणि तेच लोक मतदान करतील. 1919 ची ही गोष्ट आहे. आपल्या समाजाजवळ संघटनही नव्हतं. बाबासाहेबांकडे 1924 मध्ये ऑर्गनायझेशन आलं. 19 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न कसा हाताळला असेल एक त्यांनी, तर त्यांनी ह्याचा इंडिया एक लेख लिहिला साऊथ पूर्व कमिशनच्या अनुषंगाने की नागरिकत्व कुणाला द्यायचं, नागरिकत्वाचे हक्क अधिकार कुणाला मिळाला पाहिजे. या अनुषंगाने तो लेख ब्रिटिश पार्लमेंटचे जे काही त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी तो वाचला आणि तिथून त्यांनी भारतातल्या साऊथ पूर्व कमिशनला 1919 मध्ये त्यांना सांगितले की हे जे आंबेडकर नावाची व्यक्ती आहे यांचं जे काही टाइम्स ऑफ इंडियाला जो काही लेख आलेला आहे याचं निवेदन फार चांगलं आहे आणि जी काही मागणी केलेली आहे ती फार चांगली आहे. तेव्हा तुम्ही या संदर्भात यांच्याशी चर्चा करा. तेव्हा कुठे बाबासाहेबांना ते तिथे एंट्री मिळाली आणि त्यांनी नागरिकत्वाच्या संदर्भात आपल्या अधिकाराच्या संदर्भामध्ये भूमिका मांडली. ही भूमिका आम्ही पाहतो की गो बॅक सायमन कमिशन गांधी वगैरे सगळ्या लोकांनी केलं, पण बाबासाहेबांनी त्यांना सपोर्ट केला कारण त्यांच्याकडे ते पुस्तक देखील जे बाबासाहेबांनी लिहिलं होतं ते त्यांच्या हातामध्ये होतं. ती मोठी बाबासाहेबांची विचारधारा. आज जो पार्टिशन ऑफ इंडियाच्या संदर्भातला जो काही मुद्दा आहे हा 1940 मध्ये बाबासाहेबांनी मांडलेला आहे. देशाला स्वातंत्र्य 47 मध्ये मिळालं म्हणतो आपण, 26 जानेवारी 50 ला रिपब्लिक डे झाला, परंतु 1940 मध्ये पार्टिशन ऑफ इंडिया हे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं आणि देशाची फाळणी कशी करायची याचं सोल्युशन बाबासाहेबांनी त्या पुस्तकामध्ये दिलं. वैशिष्ट्य असं त्या पुस्तकाचे की जेव्हा बॅरिस्टर जिन्ना आणि गांधी हे दोघं लोक एकत्र बसले आणि त्या लोकांनी चर्चा केली की बॅरिस्टर साहब जिन्ना आपको पाकिस्तान कैसा चाहिए, त्यावेळेला ते असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं लिहिलं तसं पाहिजे. बाबासाहेबांनी काय अपेक्षा होती? संपत्तीच्या संदर्भामध्ये थोड सरांनी उल्लेख केलेला आहे. बाबासाहेबांनी त्यामध्ये अशी 2 प्रकारची मांडणी केलेली आहे. बाबासाहेबांनी म्हटलेलं देखील की कालांतराने मुस्लिम समाजाला पश्चाताप होईल आणि ते लोक भारताचं नागरिकत्व स्वीकारतील आणि त्यांना आपण दिलं पाहिजे. पार्टिशन मध्ये लिहिलेलं आहे. या ज्या काही घटनाक्रम सध्याच्या स्थितीमध्ये सुरू आहे हा काही एका दिवशी सुरू झालेला कार्यक्रम नाही आहे. नागरिकत्वाच्या संदर्भात जे काही कायदे बाबासाहेबांनी लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विरोध होण्याचं जे काही आजचं जे आम्हाला दिसत आहे ते आर्टिकल 14च्या संदर्भाने उठाव आम्हाला होताना दिसतो. काय आहे की त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये लिहिलेलं आहे संविधानामध्ये जात, धर्म, पंथ, जन्मस्थळ, कुळ, वंश अशा कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही नागरिकाशी कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. मग हे जे काही सीएबी आहे त्याला आपण आता सीएए म्हटलं पाहिजे. काय ते पास होताना काय झालेलं आहे की ते वर्ड वापरला गेलेला गैर मुस्लिम आणि मग गैर मुस्लिम हा शब्द प्रयोग वापरून त्यांनी अफगाण, पाकिस्तान आणि बांगलादेशातल्या लोकांना भारतामध्ये घ्यायचा हा साधा त्यांनी कायदा पास केलेला आहे. पण यामध्ये घटनेच्या विरुद्ध तो कायदा पास झालेला आहे कारण संविधान हे धर्म आणि जाती आधारावर कुणालाही कुठलेही अधिकार देत नाही आणि कुणालाही त्याच्या आधारावरती नियम आणि कायदा करतो. आर्टिकल 340, 341 आणि 342 ओबीसी, एससी आणि एसटी यांना जे काही रिझर्वेशन देते ते काही जातीच्या आधारावर देते का? धर्माच्या आधारावर देते का? बिलकुल नाही. याची चर्चा झालेली कॉन्स्टिट्यूशन वाचा, डिबेट वाचा, लक्षात येईल. 340 आर्टिकल सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या बेस खाली ओबीसींना रिझर्वेशन देते. मग ओबीसी कोण? तो सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला. मग तो कसा ओळखायचा? त्याच्यासाठी 340 आर्टिकल आणि त्याच्या आधारावरती तेव्हा लिस्ट नसल्यामुळे आयोग बसले आणि मंडल आयोगाची जर लिस्ट तुम्ही वाचली तर त्याच्यामध्ये ब्राह्मण जाती देखील आहे. ब्राह्मणाच्या 32 जाती मी वाचलेल्या आहेत.
विग्रह ब्राह्मण असेल, पतित ब्राह्मण असेल, वाल्मिकी ब्राह्मण असेल, किरवंत ब्राह्मण असेल. किरवंत ब्राह्मणावर तर फार सुंदर प्रेमानंद गजनीनी नाटक लिहिलं आणि ज्याला आम्ही नटसम्राट म्हणतो त्या शिवराव ब्राह्मणी खूप सुंदर ते नाटक वठवलेलं होतं. म्हणजे रिझर्वेशन हे जातीच्या आधारावर जर मिळालं असतं तर मग इथे ब्राह्मण आहेत, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, आणखी अन्य जातीची लोक आहेत ज्यांचा त्या शेड्यूल मध्ये किंवा त्या प्रवर्गामध्ये उल्लेख होत नाही. म्हणजे 340 आर्टिकल याचा जर अभ्यास आम्ही केला तर ज्याला 52% ओबीसी म्हणतात तो 52% वर्ग नाही आहे. त्याचं जर आम्ही वार्फिकेशन केलं तर ती गोष्ट आमच्या लक्षामध्ये येईल. त्या दिवशी आम्हाला बारकाईने त्याच्यासाठी वाचन करावं लागेल. माझा मुद्दा एवढाच की रिझर्वेशन जे मिळतं ते जाती धर्माच्या आधारावर मिळत नाही. म्हणजे सामाजिक शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावरती 340 कलम आहे आणि डिस्क्रिमिनेशन जातीच्या संदर्भाने ज्यांच्याशी भेदभाव होतो असा वर्ग म्हणजे आर्टिकल 341 ज्याला शेड्यूल मध्ये टाकलेला आहे त्याला कास्ट असा शब्द वापरलेला आहे. मसुदा समितीमध्ये जेव्हा या संदर्भात चर्चा सुरू होती तर ओबीसीच्याही संदर्भामध्ये कास्ट हा शब्द वापरला पाहिजे असं जेव्हा बाबासाहेबांना बोलल्या गेलं तेव्हा बाबासाहेबांनी तो त्या ठिकाणी तो शब्द वर्ग म्हणून टाकला, क्लास म्हणून टाकला, कास्ट म्हणून टाकलेला नाही. कास्ट हा शब्द कशासाठी टाकला तर ज्यांच्याशी जातीच्या आधारावरती भेदभाव होतो असा वर्ग तो शोधून काढलेला आहे. मग असा वर्ग कुठे आहे तर राज्यामध्ये त्याचे शोध घेतलेले आहे. अनेक जाती आहेत अशा ज्या महाराष्ट्राच्या यादीमध्ये नाही आहेत परंतु त्यांनाही अस्पृश्य गणल्या गेलेल्या आहेत. बिहारमध्ये तुम्ही जा, उत्तर प्रदेशमध्ये जा, धोबी समाजाचा माणूस हा अनटचेबलच्या यादीमध्ये आहे. अशा अनेक जाती तुम्हाला त्याचं संशोधन करता येईल. तिसरा जो मुद्दा आहे तो कस्टमच्या आधारावर म्हणजे रूढी आणि परंपरेच्या आधारावर. बाबासाहेबांना काय अभिप्रेत होतं कास्ट इन इंडिया, रिलेशन ऑफ कास्ट आणि अनटचेबल या पुस्तकामधून तर केवळ त्यांना 3 शेड्यूल तयार करायचे होते कॉन्स्टिट्यूशन मध्ये. 340, 341 आणि 342 याच्या व्यतिरिक्त शेड्यूल तयार झालेले आहे. बाबासाहेबांनी जर जे काही मांडणी केलेली आहे त्यांच्या पुस्तकामधून त्याचा जर अभ्यास केला तर कॉन्स्टिट्यूशनली 3 शेड्यूल हवे होते पण ते नाही. काय झालं की न्यायालय जी आली त्यांनी चुकीचे निर्णय दिले. अनेक म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तर सगळ्या देशामध्ये ब्राह्मण लोकच न्याय व्यवस्थेमध्ये होती आणि म्हणून सुरुवातीचे जे काही 10-12 निकाल जे आहेत 10-15 निकाल सुरुवातीच्या कालखंडामध्ये ते संविधानाच्या विरुद्ध आले. पहिलाच निकाल बाबासाहेब अस्तित्वात असताना देखील तुम्ही पाहू शकता मद्रासचा जो निकाल आहे प्रसिद्ध निकाल काय आहे ब्राह्मण समाजाच्या मुलीला इंजिनिअरिंगला आणि मेडिकलला ऍडमिशन मिळाली नाही आणि त्यांनी काय केलं ह्या रिझर्वेशनमुळे त्या राखीव सीटमुळे आम्हाला प्रवेश मिळाला नाही म्हणून कोर्टात केस टाकली. फंडामेंटल राईट्सच्या आधारावरती कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. बरोबर आहे त्यांना त्यांचा जो अधिकार आहे त्यांचा जो राईट्स आहे तो नसतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंनी आर्टिकल 15, 3 आणि 4 इथे दुरुस्ती केली तेव्हा आमचं सगळ्यांचं रिझर्वेशन वाचलं. नाही तर रिझर्वेशन त्यावेळेला संपलं. म्हणजे बाबासाहेब हयात असताना संविधानात रिझर्वेशन असताना देखील रिझर्वेशन नष्ट झालं होतं कारण मद्रासमध्ये तसा निकाल लागला होता. तामिळनाडूची ही स्टुडंट होती त्याच्यामध्ये. तर त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर हयात होते म्हणून ते वाचलं. म्हणजे ही जी सिस्टम आहे ही कशासाठी चालू आहे या देशामध्ये ब्राह्मणवाद आणि भांडवलवाद या देशातल्या बहुसंख्याक लोकांना न्याय मिळू नये या प्रोसेसमध्ये आहे. आणि म्हणून हे जे आलेलं आहे सीएए जे आलेलं आहे हे कुठून सुरुवात झालं तर हे आसाम मधून सुरू झालं. याचं कारण काय आहे तर एनपीआर मधून जे आहे एनपीआर जे आहे हे सर्वसाधारण रजिस्टर्ड आहे. भारतात जे काही विदेशी लोक असतील अन्य कोणी लोक आले असतील 4 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी ज्यांचा विजा असेल असे सगळ्या लोकांचा रजिस्टर्ड नोंद करतात. परंतु एनआरसी जे आहे ते नंतर त्याची छाटणी करणार आहे आणि ती छाननी आसाम मध्ये आम्हाला पाहायला मिळते. म्हणून 19,06,000 काही लोक त्या यादीमध्ये नाही आहेत. ते बाहेर आहेत नागरिकत्वाच्या बाहेर. त्याच्यामध्ये जवळजवळ
5 लाख जर मुस्लिम सोडले तर सर्व ज्याला आपण हिंदू म्हणू किंवा SC ST OBC म्हणू हा समाज आहे. मग आता परिस्थिती अशी आहे की देशामध्ये 15 ते 20 करोडच्या जवळजवळ भटके विमुक्त समाज आहे. त्यांच्याकडे तर कुठलाच कागद नाहीये. मग हे नागरिकत्व कसं सिद्ध करतील? अजूनही शहाणे आणि मोदीने पार्लमेंटमध्ये जो क्रायटेरिया असतो नागरिकांच्या संदर्भातला त्या संदर्भातली नियमावली मात्र अजून बनवलेली नाही. कारण हे जे देशामध्ये जे काही वातावरण सुरू आहे हे वातावरण कशाच्या संदर्भामध्ये आहे तर त्यांना मुस्लिमांना निवडणुकीच्या जी लिस्ट असते मतदारांची त्याच्यामधून त्यांना आऊट करायचं आहे. जे लोक बीजेपीला वोटिंग करत नाही अशा लोकांना देशात राहून मतदार यादीमधून त्यांना वगळायचं आहे. म्हणजे टोटली जे काही होते आहे ते देशाची सत्ता हस्तगत करणे आणि ते हस्तगत करण्यासाठी हिंदूंचं वोटिंग पर्सेंटेज वाढवणे दुसरं काही नाही. देशातून कुणाला कोणी हाकलू शकत नाही. आंतरराष्ट्रीय कायदे असे आहे या देशाचा माणूस सीमेवर जाईल कसा आणि तिकडले राष्ट्र तुम्हाला देतील कसे. आणि जर गोळीबार झाला तर भारताला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या पुढे जबाब द्यावे लागतील. तर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या नियमाप्रमाणे भारतातला कुठलाही व्यक्ती हा भारताच्या बाहेर जाणार नाही. मग हे सगळं होत कशासाठी आहे तर त्यांना हे हिंदू राष्ट्र करायचं. एकमेव जर त्यांना काही करायचं असेल तर हिंदू राष्ट्र करायचं आहे. जे पांचजन्य नावाचा जो पेपर आहे मासिक आहे RSSचं जेव्हा संविधान लागू झालं त्या दिवशीच त्यांनी सांगितलं की हे संविधान आम्हाला मान्य नाही. आम्हाला हिंदू राष्ट्राचं संविधान पाहिजे. त्यांची योजना सुरू आहे. त्यांचे कार्यक्रम सुरू आहेत आणि आज हळूहळू त्यांनी देशाची सत्ता हातात घेतली. 2 प्रकारे संविधान बदलवता येतं. अटल बिहारी वाजपेयींनी 2003 मध्ये या नागरिकत्वाच्या कायद्यात छेडखानी केलेली आहे. आमचं तेव्हा लक्ष नव्हतं त्याच्याकडे काय चालू आहे म्हणून. आम्ही बिलकुल लक्ष देत नाही. जेव्हा खूप मोठा आगोग उसळतो तेव्हा कुठेतरी आंबेडकरी चळवळ जागृत होते आणि मग काहीतरी चर्चा मग आमच्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू होते आणि चर्चेच्या शिवाय नंतर दुसरं काही लोकांना दिसत. अटल बिहारी वाजपेयींनी ते आणलं. त्यानंतर आम्ही पाहतो की 10 मध्ये काँग्रेसने सुद्धा आणलं. 15 मध्ये अपडेट केल्या गेलेलं आहे ते रजिस्टर आणि 20 मध्ये आता ते होणार आहे. ही प्रक्रिया काय आजच सुरू झाली शहाणी केली? अजिबात नाही. ही सुरुवातीपासूनची योजना आहे की हे राष्ट्र हिंदू राष्ट्र करायचं आहे आणि इतर जे लोक भारतामध्ये बाबासाहेबांनी ज्यांना नागरिक केलेला आहे त्यांना दुय्यम नागरिक करायचं आहे. साधा कार्यक्रम आहे त्यांचा. ते तुम्हाला राहू देतील रॉ मटेरियल म्हणून, मजूर म्हणून तुम्हाला ते ठेवतील, गुलाम म्हणून ते तुम्हाला ठेवतील, सोडणार नाही, पाठवणार अजिबात नाही. पण कायद्याने काय म्हणतील की तुम्ही अधिकृतरित्या कागदपत्र आणा आणि हे जर होत नसेल तर न्यायालयामध्ये जा आणि न्यायालयामधून ते सिद्ध करा. आणि या तोपर्यंत आम्ही काही सिद्ध करू शकत नाही आणि आम्ही बेरोजगारी सारखं जीवन या ठिकाणी जगणार आहोत. मग आम्ही काय केलं पाहिजे या परिस्थितीमध्ये? आमच्याकडे काय कार्यक्रम असले पाहिजे? तर आम्ही पाहत आहोत की संविधानावरती प्रचंड हल्ले होत आहे. आम्ही फक्त चर्चासत्र आयोजित करतो. आम्ही कर्मचारी इथपर्यंत ठीक आहे, आम्हाला ते करता येत नाही इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही आमच्यासारख्या व्यक्तीच्या पाठीमागे पाठबळ उभं करून तुम्ही रस्त्यावर व्हा असं म्हणून आम्हाला तुम्ही लोटता का? असं म्हणून तुम्ही आम्हाला लोटता का? आम्हाला रस्त्यावर येता येत नाही पण तुम्ही रस्त्यावर व्हा, तुम्ही आंदोलन करा, तुम्ही भूमिका घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत असं होताना दिसते का? आमच्या समाजातला बुद्धिजीवी वर्ग बसून तो कार्यक्रम तयार करून आमच्या हातामध्ये देतो का? अजिबात देत नाही. म्हणजे काय होत आहे की संविधानावरती रात्रंदिवस चर्चा होतात. संविधानावरती खूप आम्ही प्रेम करतो पण जे संविधान 395 कलम बाबासाहेबांनी लिहिली, 8 परिशिष्ट लिहिली, ते किती मोठं झालं आता? 440 कलम आता आली. किती बदललं? 8 परिशिष्टाच्या जाग्यावरती 4 परिशिष्ट अधिकची वाढली. किती बदललं? म्हणजे संविधानाचं स्वरूप हळूहळू बदलत आहे. संविधानाचाच आधार घेऊ आणि आम्ही केवळ संविधानाच्याच गोष्टी करतो. बाबासाहेबांनी नागरिक हा जो शब्द वापरला तो फार विचारपूर्वक वापरलेला आहे. शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये तो शब्द त्यांनी वापरलेला आहे. या देशातले मूळ जर कोणी असतील तर ते नागवंशीय आहेत आणि ते
बुद्धिस्ट आहे. नागरिक या शब्दाचा अर्थ काय होतो? नागरिक म्हणजे वंश. म्हणजे या देशात राहणारे सगळे नागवंशीय लोक आहेत. बरोबर. बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की बुद्ध धर्माला चालना देणारे 22 मुद्दे मी संविधानामध्ये इन्क्लूड केलेले आहे. त्यापैकी नागरिक हा शब्द बुद्धिस्ट आयडेंटिटीशी नागवंशीय लोकांशी साम्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आता हे संविधानावरती जे काही आव्हानं आहेत त्याच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला इशारे दिलेले आहेत. 2 गोष्टी बाबासाहेबांनी तेव्हाही सांगितलेल्या आहे संविधानाच्या निर्मितीच्या वेळेला की सामाजिक आणि आर्थिक विषमता कायम आहे देशामध्ये आणि ती कायदेशीर तुम्ही करा. या देशामध्ये जे काही चालते ते शोषण चालते आणि हे शोषण कोण करते तर भांडवलदार वर्ग आणि ते कुणाचं करते तर श्रमिकांचं. मग बाबासाहेबांना काय अभिप्रेत आहे की ही वर्गीय सिस्टम जी आहे कारभारची नष्ट करायची आणि समाजवाद आणायचा. मग तो समाजवाद तुम्ही कसा आणणार? आता आम्ही प्रास्ताविकेचं वाचन केलं की नाही? त्याच्यामध्ये 3 शब्द इंदिरा गांधींनी आणले. सेक्युलर सोशलिस्ट. आपण जर असा प्रश्न उपस्थित केला की बाबासाहेबांना हे शब्द माहीत नव्हते का? ते शब्द इंदिरा गांधीला माहित होते, बाबासाहेबांना माहित नव्हते. माझं असं म्हणणं आहे बाबासाहेबांना ते माहित होते. त्याच्यावरती संविधान कमिटीमध्ये चर्चा झाली आणि जाणीवपूर्वक बाबासाहेबांनी प्रास्ताविकाच्या उद्देशिकेमध्ये शोषण आणि सेक्युलर हे शब्द टाकले नाही. सेक्युलर या शब्दाचा अर्थ काय आहे? ते 16व्या शतकामध्ये पाश्चात्य राष्ट्रामध्ये एक आंदोलन झालं. दी ब्रॉडली नावाची व्यक्ती आहे ज्याच्या विचारधारेमधून हा शब्द पुढे आलेला आहे. चर्च आणि राजसत्ता यांच्या संघर्षामध्ये त्यांनी विचार मांडला डी ब्रॉडली आणि हा संघर्ष नष्ट करण्यासाठी सेक्युलर ही भूमिका त्या ठिकाणी आलेली आहे. आता सेक्युलर या शब्दाचा अर्थ काय होतो? जर आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत तर धर्मनिरपेक्ष होत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. वेदांती काँग्रेस फुले आंबेडकर व आरक्षण या पुस्तकामध्ये मी याच्या संदर्भामध्ये लेखन केलेलं आहे. सेक्युलर या शब्दाचा अर्थ इहवाद होतो आणि त्याचा धर्मनिरपेक्ष केला इंदिरा गांधींनी. अटल बिहारी वाजपेयींनी सर्वधर्म समभाव केला आणि मोदींनी त्याला पंथ निरपेक्ष. 3-4 शब्द चुकीचे आहेत. बाबासाहेबांच्या आयडियोलॉजी प्रमाणे डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स मध्ये मानवतावाद, शोधक बुद्धी आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन याचा विकास करणे हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. सेक्युलर आयडियोलॉजी आम्हाला काय देते? जसा बहुजन शब्द काय देतो आम्हाला? SC ST MT ही राष्ट्रपतीची जी ऑर्डर होत असते शेड्यूल कास्टची त्याच्यामध्ये बौद्ध शब्द आहे का? नाही. मला एक समजत नाही चळवळीचा अभ्यास करत असताना की ज्या बाबासाहेबांनी असं म्हटलं आय एम नॉट शेड्यूल कास्ट, मी यापुढे शेड्यूल कास्ट असणार नाही का? तुम्ही बौद्ध होत आहे आणि मी शेड्यूल कास्ट फेडरेशनचा सदस्य देखील राहणार नाही. म्हणजे जो पक्ष बाबासाहेबांनी काढला होता तो पक्ष देखील बाबासाहेबांनी सोडून दिले. 30 सप्टेंबर 1956 ला दिल्लीमध्ये बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या सगळ्या लोकांना बोलावलं. त्या ठिकाणी रीतशीर ठराव केला. काय ठराव आहे? 2ऱ्या क्रमांकाचा ठराव. काय ठराव आहे? की शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना. आता आमच्या लोकांनी काय केलं की 56 मध्ये बाबासाहेबांनी ठराव केला स्थापनेचा आणि 3 ऑक्टोबर 57 ला आमच्या नेते लोकांनी रिपब्लिकन पार्टीची पुनर्स्थापना केली आणि वर्षभर शेड्यूल कास्ट म्हणूनच राहा. काय मागणी केली त्यांनी? की बौद्धांनी धम्माची दीक्षा घेतल्याबरोबर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक त्यांची काही प्रगती झाली नाही, त्यामुळे आम्हाला रिझर्वेशन शेड्यूल कास्टचं मिळालं पाहिजे. तर या ठिकाणी आम्ही बाबासाहेबांच्या विचाराच्या विरुद्ध जातो. आणि ज्या बाबासाहेबांनी असं म्हटलं की आय एम नॉट शेड्यूल कास्ट, त्या बाबासाहेबांच्या विचाराच्या आम्ही विरुद्ध असे जात आहोत की आम्ही जरी बौद्ध झालो तरी आमची परिस्थिती काही दुरुस्त झाली नाही, त्यामुळे आम्हाला शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन मिळालं पाहिजे अशी आम्ही मागणी केली. आणि झालं काय की 14 ऑक्टोबर 56 ला बौद्ध झाल्यानंतरही वर्षभर आम्ही शेड्यूल कास्ट फेडरेशन चालवलं. म्हणजे आम्ही खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अभिप्रेत बौद्धच झालो नाही असा त्याचा सरळ अर्थ आहे. शेड्यूल कास्ट म्हणून आम्ही रिझर्वेशन घेत आहोत पण 90 पर्यंत आमचा दर्जा ओबीसीचा.
म्हणजे आम्ही किती अद्भुत लोक आहोत. बरं, जे रिझर्वेशन देऊन बौद्ध म्हणून शेड्यूल कास्टचं, महाराष्ट्राच्या यादीमध्ये बौद्ध शब्द तरी आहे का? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आमचे लोक जे म्हणतात की व्हीपी सिंगांना आम्हाला रिझर्वेशन दिलं, त्या व्हीपी सिंगच्या ऑर्डरच्या नंतर राष्ट्रपतीच्या ऑर्डरमध्ये देखील बौद्ध शब्द आहे का? मी तुम्हाला सांगतो, देशात आम्हाला कुठेही रिझर्वेशन मिळत नाही. मग आम्ही जर 20% आहोत, आम्ही जे रिझर्वेशन देतो ते कसं देतो? 13% रिझर्वेशन देतो, म्हणजे आम्ही 7% राज्यामध्ये रिझर्वेशन कमी देतो. परत दुसरं नुकसान कसं करतात बौद्ध लोक? 59 जातीच्या सोबत आम्ही भागीदार, मालाय, माती आहे, पासी आहे, ढिवण आहे, वगैरे वगैरे ज्या काही 59 जाती आहेत, याच्यापैकी 40-45 जाती तर माहित नाही, त्यांचं प्रमाण 1% नाही. मग ज्यांचं प्रमाण 1% नाही ते राज्यामध्ये 13% रिझर्वेशन घेतात आणि हिंदू म्हणून देशाच्या पातळीवर संपूर्ण भारतामध्ये 13% रिझर्वेशन घेतात, म्हणजे ते 26% रिझर्वेशन. आम्ही 20% लोक आहोत, आम्ही 12.5-13% रिझर्वेशन घेतो, म्हणजे 60% कमी घेतो आणि उलट त्या 13% मध्ये 59 जाती आमच्या सोबत भागीदार आहेत. आता इथे प्रश्न असा आहे की मग आम्ही करायचं का? यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला गाईडलाईन दिलेली आहे, मार्गदर्शन दिलेले आहे. जनता पेपर मध्ये जनगणनेच्या संदर्भात आता 1 एप्रिल पासून ते सुरू होणार आहे. त्यावेळेला जनता पेपर मध्ये जातपात तोडक मंडळांनी पत्र पाठवलं होतं, त्याचा उल्लेख जनता पेपर मध्ये आहे बाबासाहेबांच्या. मुकनायकाला आता 100 वर्ष पूर्ण होतात 31 जानेवारी 2020 ला. त्याच्यानंतर जनता पत्र बाबासाहेबांनी काढलं वैश्विक भारताच्या नंतरचं. त्याच्यामध्ये जनगणनेच्या संदर्भात उल्लेख आहे आणि जातपात तोडक मंडळ ज्यांनी बाबासाहेबांचं भाषणच होऊ दिलं नाही, ते छापल्या गेलं एनिमेशन ऑफ कास्ट म्हणून. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आणि त्यांच्या सहकार्यांचे उल्लेख केले. तर जातपात तोडक विचारते की जनगणनेमध्ये आम्ही काय केलं पाहिजे, काय लिहिलं पाहिजे. त्यावेळेला चर्चा होत आहे की जातीचा उल्लेख आपण करू नये. बघा, म्हणजे त्या कालखंडापासून याच्यावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत आहे. आणि आम्ही दर 10 वर्षाच्या नंतर जनगणना होते. माझ्याकडे सगळ्यांचे डॉक्युमेंट्स आहेत, मोठ्यांचे डॉक्युमेंट्स आहेत. मी नाव घेणार नाही, त्यांच्या अवमूल्यन करणार नाही, परंतु त्यांनी जे काही आम्हाला सांगितलं ते चुकीचं आहे. त्यांनी काय म्हटलं की जातीच्या रकान्यामध्ये जातीचा उल्लेख करा आणि धर्माच्या रकान्यामध्ये धर्माचा उल्लेख करा. आता मी म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की जाती नष्ट करा, आणि बुद्धांनी त्याच्या धम्मग्रंथाचं शीर्षक लिहिताना पाली हा शब्द त्या ठिकाणी आणून रिलिजन हा शब्द बाबासाहेबांनी साईडला केला. आणि त्याच्यामध्ये 4थ्या प्रकरणामध्ये स्पष्ट म्हटलंच बाबासाहेबांनी, व्हॉट इज द प्रपोज ऑफ रिलिजन्स अँड व्हॉट इज द प्रपोज ऑफ धम्म, व्हॉट इज द डिफर ऑफ रिलिजन्स अँड व्हॉट इज द डिफर ऑफ. म्हणजे बाबासाहेबांना नेमकं काय करायचं, एक नवी सिस्टम या भारतामध्ये रुजवायची. ती कुणाच्या माध्यमातून? तर त्यांना आपल्या समाजाच्या माध्यमातून. बाबासाहेबांना अपेक्षा आहे, ती अपेक्षा होती, आणि म्हणून बाबासाहेब बोललेले पण आहे की मी जे काही करू शकलो ते मी महासमाजाच्या बळावर करू शकलो. मी या समाजामध्ये जन्माला आलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. याचा अर्थ बाबासाहेब जातीच्या अनुषंगाने महाराजांचा गौरव करत नाही. त्यांचं जर एनिमेशन ऑफ कास्ट, कास्ट इन इंडिया आणि हे जर पुस्तक अनटचेबल हे जर पुस्तक आम्ही वाचले तर बाबासाहेबांनी रेशियल या अर्थाने आपला उल्लेख केलेला. म्हणजे आमच्या ज्या रेषा आहे, आमच्यामध्ये जी काही धमक आहे किंवा आमच्यामध्ये जी काही आमची जी काही पेशी काम करणारी आहे ती लढवय्याची आहे, मार्शल रेस, असा गौरव बाबासाहेबांनी आमचा केलेला आहे. म्हणजे आम्ही घडू शकतो, कारण जगाच्या पाठीवरती आम्ही लढलेलो. खंड 2 मध्ये बाबासाहेबांनी महार समाजाच्या बद्दल उल्लेख केलेला आहे. काय उल्लेख आहे? ज्याप्रमाणे आजकाल आमच्या चळवळीमध्ये उल्लेख होतो ना, मूल निवासीचा, बरोबर. एका बाजूला संविधानाच्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला वंशवादाची भूमिका आम्ही घ्यायची, हे काही बरोबर नाही. बाबासाहेबांनी खंड 2 मध्ये पान नंबर 200 वरती स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महार जमात म्हणजे कोण?
जगाच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलेला समूह आणि गोतावळा म्हणजे भारत पाठवलेला आहे आणि अनेक राजे या ठिकाणी होते, त्याचा उल्लेख बुद्ध आणि त्याच्या धर्मग्रंथामध्ये आहे. ते इथंच बसले, इथंच स्थायिक झाले आणि या सगळ्या लोकांनी इथे सिस्टम चालवली. सिकंदरचं काय म्हणणं आहे की जे गांधार शैली बुद्धाची जी मूर्ती आहे ती भारतीय शैलीमध्ये नाही. हे जे 84 जे स्कंद उभे झालेले आम्ही म्हणतो विहार, त्याची पद्धत काय आहे तर हे ग्रीक लोकांनी निर्माण केलेली आहे, ज्याला गांधार शैली आपण म्हणतो. हे ग्रीक कोण आहे तर ही ग्रीक नागवंशीय लोक आहे. कोण आहे? नागवंशीय लोक. जगाच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये हे निघून गेले आहेत. बाबासाहेबांनी खूप मेहनत करून या सगळ्या गोष्टी पुढे आणल्याबद्दल अजूनही आमच्या वाचनामध्ये आलं नाही का तर बाबासाहेबांचं जे लिटरेचर आहे ते जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आजही पडलेलं आहे, ते बाहेर येत नाही. म्हणजे सांगायचा माझा मुद्दा असा की वंशीय दृष्ट्या जर आम्ही विचार करू आणि जय मूळ निवासी म्हणू, जय हिंदला सोडू तर आम्ही आर्टिकल 14च्या विरुद्ध जातो. बाबासाहेबांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या खंड 2च्या त्याच्या स्टेटमेंटच्या विरुद्ध आम्ही जातो. म्हणजे आम्ही काय करतो? खंड 16 जर तुम्ही वाचला शब्दकोश बाबासाहेबांचा तर बहुजन या शब्दाची देखील व्याख्या आणि डेफिनेशन बाबासाहेबांनी दिलेली आहे. बहुजन याचा अर्थ दिलेला आहे. बहुजन हा शब्द काय? हा मराठी शब्द नाही, हा पाली शब्द आहे, बुद्धाने वापरलेला. आणि बुद्धाच्या काळामध्ये लक्षात घ्या जाती नव्हत्या, अंटसेबिलिटी नव्हती आणि इस्लाम, ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्याला बौद्ध धर्म म्हणतो ते धर्म देखील नव्हते. पण बहुजन या शब्दावरती आम्ही व्याख्या कशी करत आहोत? बुद्धाच्या विरुद्ध, बाबासाहेबांच्या विरुद्ध करत आहोत. बुद्धाने बहुजन शब्द वापरला बरोबर आहे, परंतु त्यांनी काय वापरला? किंवा जास्त संख्यावाचक शब्द आहे, काही तत्वज्ञानवाचक नाही आहे. मी जास्तीत जास्त लोकांकडे जा, काय घेऊन जा? धम्म घेऊन जा. आम्ही बहुजन घेऊन चाललो, धम्म नाही. तेलाला बोलवतो, माळ्याला बोलवतो, या बहुजन म्हणून या, पण धम्म घेऊन नाही जात आहे. बहुजन म्हणून त्यांना बोलवतो, त्या बहुजन म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणावरती त्याचं राजकारण करतो. आंबेडकरी चळवळीला हे होत्यात आणण्याचं काम आहे. त्यांची जी ओळख आहे, त्यांची जी आयडेंटिटी आहे, बाबासाहेबांनी आम्हाला काय म्हटलं? 14 ऑक्टोबर 56ला उपस्थित भगिनीनो बंधूंनो, आणि मग बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि 15 ऑक्टोबरला काय म्हटलं आम्हाला? उपस्थित भगिनींनो आणि बंधूंनो नाही म्हटलं, उपस्थित बौद्ध जन हो. मग हे बौद्ध जन जी आयडेंटिटी आहे ती ओळख आम्ही कुठं सांगणार? कुणाला सांगणार? आम्ही नाही सांगत, आम्ही लपवून राहतो स्वतःला. भारत बौद्धमय करण्याची काय योजना आहे मग आमच्याकडे? अजिबात नाही. म्हणून काही गोष्टी पुढल्या कालखंडामध्ये आम्ही केल्या पाहिजे आणि माझ्या डोक्यामध्ये त्या संदर्भामध्ये आंदोलन उभं करायचं आहे आणि आपल्या सगळ्यांचं त्याच्यासाठी मला सहकार्य अपेक्षित. माझं काय म्हणणं आहे की बाबासाहेबांनी जर जाती नष्ट करायचं सांगितलं तर तो पहिला वर्ग कोणता असायला पाहिजे? जो बाबासाहेबांना मानतो, जो बाबासाहेबांच्या रक्ताच्या हाडामासाचा समाज आहे तो. आणि तो म्हणजे पूर्वीचा भाग, मान आणि आताचा तो भाव. तुम्हाला माहित आहे नमूद आहे दीक्षाभूमीवर किती लोकांनी दीक्षा घेतली? काय केवळ महाराणी घेतली का? 45 जातींचा उल्लेख आहे. कमी प्रमाणात असते. या यवतमाळ जिल्ह्यामध्ये मातंग समाजाच्या लोकांनी दीक्षा घेतली. सारवा दिग्रसमध्ये त्यानंतर तिथे दीक्षा समारंभ झाले आहेत. नागपूरच्या दीक्षाभूमीवर आल्याच्या नंतर आम्ही 32 मातंग समाजाच्या लोकांना टिंबर भवनमध्ये भरते सुरेश ससाच्या हाताने यशवंत प्रणाच्या उपस्थितीमध्ये दीक्षा दिली. एक माळी समाजाचं कुटुंब आहे ज्याला आम्ही दीक्षा दिली. 19 तेली समाजाचे लोक आहे ज्याला आम्ही दीक्षा दिली. प्रश्न असा आहे की जाती नष्ट करायच्या आणि बुद्ध धर्माला वाढवायचं तर काही करावं लागेल ना आम्हाला. येणाऱ्या जनगणनेमध्ये बौद्धांनी एक नवी भूमिका घेतली पाहिजे असं माझी अपेक्षा. माझं असं म्हणणं आहे की जात न्याय जनगणना ही जातीची गणना करते आणि कॉलम 7 मध्ये जातीचा 8व्या क्रमांकामध्ये 9व्या क्रमांकामध्ये जातीचा आणि धर्माचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागतो. त्या ठिकाणी खाली दिलेला आहे, काय दिलेलं आहे की अनुसूचित जाती या हिंदू, शीख आणि बौद्ध धर्माचाच असतात. हे का घडलं? बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा दिली. 27 ऑक्टोबर 1956 ला नेहरूंनी आर्टिकल 341 मध्ये संशोधन केलं. काय केलं? शेड्यूल कास्टच्या यादीमधले जे लोक आहेत
हे जर ख्रिश्चन मुस्लिम किंवा बुद्धिस्ट होत असतील तर त्यांना अनुसूचित जातीचं रिझर्वेशन देता येत नाही. का देता येत नाही? कारण या देशामध्ये बुद्ध धर्माची लाट येऊन जाईल आणि सगळे लोक बौद्ध होतील. म्हणून नेहरूंनी पहिल्यांदा आम्हाला केंद्रामध्ये हटवलं आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला त्यांनी काय केलं? त्याच नेहरूंनी महाराष्ट्रातल्या यशवंतराव चव्हाणाला सांगितलं की यांना रिझर्वेशन देऊ, कारण आमची ती मागणी आहे. आमच्यामधून कुठून निघालेले काही लोक, दादासाहेब रुपवते असतील, आर.डी. भंडारे असतील, पुष्कळ लोकांची नाव घेता येतील, ते काँग्रेसमध्ये गेले, त्यांना कमिटीवर घेतलं आणि कमिटीने शिफारस केल्याचं दाखवलं. म्हणजे कायदेशीर काय दाखवलं की बा बौद्धांची मागणी आहे किंवा अनुसूचित जातीचं रिझर्वेशन द्या, आणि बी.डी. देशमुखाच्या नेतृत्वाखाली आयोग बसवून बौद्धांना एससीचं रिझर्वेशन दिलं आहे. आमचं सर्टिफिकेट कसं म्हणते? जात महार धर्म बौद्ध. आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की बा बुद्ध धर्मामध्ये जर आपण जात आहोत तर भिक्षू संघामध्ये ज्याप्रमाणे सागराप्रमाणे तो होते नद्यांचं जे उदाहरण आहे, तसं आम्ही सागराप्रमाणे होतो का? नाही. तर आम्ही हिंदू धर्माची विकृती घेऊन बुद्ध धर्माकडे जातो. म्हणजे जात महार धर्म बौद्ध. आता माझा प्रश्न असा आहे की ज्या मातंग समाजाच्या लोकांनी दीक्षा घेतली त्यांना तुम्ही बौद्ध नाही बोलता, त्यांना तुम्ही मान बौद्ध केलं. रूपा कुलकर्णी ब्राह्मण आहेत, त्या ब्राह्मण बौद्ध होतील. एकनाथ साळवे कुणबी आहेत, कुणबी बौद्ध होतील. भटके विमुक्तांचे माने, ते भटके विमुक्तांचे बौद्ध होतील. उपरे काकांची फॅमिली आणि अन्य लोक जे देशभरामध्ये दीक्षा घेत आहेत ते त्या जातीचे बौद्ध होतील. म्हणजे आम्ही काय करत आहोत? हिंदू धर्मामध्ये ज्या जाती आहेत ज्यांनी आमच्या 5000 पिढ्यांचं नुकसान केलं त्या जातीमधून बाबासाहेबांनी आम्हाला बाहेर काढलं. आम्ही अप्रत्यक्षपणे फायद्यासाठी सवलतीसाठी परत त्या जाती घेऊन आम्ही जगत. मग हे बदललं पाहिजे की नाही? याला बदलावं लागेल. कायदा तुमच्या बाजूला आहे. संविधानामध्ये बाबासाहेबांनी बौद्धांच्यासाठी प्रोटेक्ट केलेला आहे. परंतु कसं होते की आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्नशील नाही. आम्ही कुठेतरी भटकलो, आम्हाला कोणीतरी भटकवलं. कोणीतरी आम्हाला पूर्वी हरिजन म्हणत होता, नंतर दलित म्हणायला लागलं. दलित सुटलं तर मग बहुजन आलं, बहुजन सुटलं तर मूळ निवासी आलं, आणि मूळ निवासी सुटलं तर आता हे सगळं काही जे सुरू आहे हे आमची जे मूळ ओळख आहे ते आम्ही त्याच्यापासून भटकत आहोत. म्हणून काही गोष्टी आम्ही सिरियस घ्यायला मला असं वाटतं. आणि त्याचं आंदोलन माझी इच्छा आहे की आपण यवतमाळमधून सुरू केलं. आंदोलन सुरू केल्याबरोबर तुमचं रिझर्वेशन जाणार नाही, कारण सरकार काही एवढं हे नाही की तुम्ही आज मागणी केली आणि उद्या ते मंजूर होईल. पण एक महाराष्ट्रात आणि देशाला आंबेडकरी चळवळीला आणि बौद्धांच्या आयडेंटिटीला एक नवी दिशा आपण देऊ शकतो हे मी हमखास सांगू शकतो आणि खात्री शकतो. आम्ही काय केलं पाहिजे? जात आणि धर्मविरहित बौद्धांची जनगणना झाली पाहिजे ही मागणी आणि लेख केली पाहिजे. आमची स्वतंत्र जनगणना करा हा मुद्दा आमचा असला पाहिजे. याच्यामधून काय होईल? जसं महाराष्ट्राच्या सदनामध्ये प्रदेश पेपरला माझी बातमी आलेली आहे. मी उद्धव ठाकरेंना रिक्वेस्ट केली की महाराष्ट्राच्या सदनामध्ये आपण बौद्धांच्या स्वतंत्र जनगणनेचा ठराव करावा आणि तो केंद्राला पाठवावा. पाटीपुऱ्यामध्ये मी या संदर्भामध्ये जागृती करत आहे. माझे 4 व्याख्यान त्या ठिकाणी झाले, आणखी 1 ते 2 व्याख्यान होतील. त्यानंतर मध्य भागामध्ये लॉर्ड बुद्धा कार्यालयामध्ये या संदर्भामध्ये रूपरेषा आंदोलनाची ठरवण्यासाठी एक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेऊ आणि मग शहरभरातले आणि त्या वस्त्यातले लोक एकत्र करून एक मोठं आंदोलन कसं करता येईल याच्यावरती आपण चर्चा करू. म्हणजे मी जे म्हणतो ते सगळंच बरोबर आहे असं नाही, पण प्रथम दर्शनी मी जे म्हणत आहोत ते बरोबरच आहे. कारण बाबासाहेबांनी जाती नष्ट करायचं सांगितलं. मग जाती नष्ट करायचं असेल धम्मामध्ये जाती अत्याची विकृती करू नका. म्हणून पहिल्यांदा जात आणि धर्म विरहित हा शब्द का टाकायचा? तो धर्म नाही धम्म आहे. आता प्रश्न असा आहे की जातीच्या रकान्यामध्ये जर जात नाही लिहिली आणि धर्माचा जर उल्लेख केला तर तुमची नोंद होईल. परंतु त्या ठिकाणी एक गंभीर मुद्दा असा आहे की धर्माच्या आधारावरती तुम्हाला राजकीय आणि नोकऱ्याविषयक रिझर्वेशन मिळणार नाही. आणि नेमकं ते तुमच्यासोबत षडयंत्र झालेलं आहे ते तुम्ही लक्षात घेतलं नाही. व्ही.पी. सिंगांनी 90 मध्ये कायदा केला, परंतु राष्ट्रपतीची ऑर्डर झाली नाही. आणि 24 ऑक्टोबर 93 मध्ये मनमोहन सिंगाने देखील एक कायदा केला
ज्याच्याबद्दल आम्ही चर्चा करत नाही. काय कायदा केला की बौद्ध हे अल्पसंख्याक आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्ही कोण आहोत, शेड्यूल कास्ट, आणि व्हीपी सिंग प्रमाणे आम्ही कोण आहोत, शेड्यूल कास्ट, आणि मनमोहन सिंग प्रमाणे आम्ही कोण आहोत, अल्पसंख्याक. आणि मंडल कमिशन ज्या ज्या राज्यामध्ये लागू झाला त्याच्या आधारावर आम्ही कोण आहोत, ओबीसी. इथे का तुम्ही ओबीसी नाही, तर 181 क्रमांकावर असलेली मंडल कमिशन मधली जी जात आहे ती बौद्ध आहे, नवबौद्ध आहे, आणि इथे शेड्यूल कास्ट म्हणून तुम्हाला रिझर्वेशन मिळत असल्यामुळे तुमच्या सर्टिफिकेटवरती ओबीसी नाही. म्हणजे किती अत्यंत असंवैधानिक ज्याला आपण म्हणू, कायदेशीर ज्याला आपण म्हणू, असा समाज हा उभा होताना आम्हाला दिसत नाही. मग हे कोणी केलं, हे सगळं राजकीय षडयंत्र आहे. कशासाठी, बाबासाहेबांची धम्मक्रांती यशस्वी होऊ नये म्हणून आपण थोडस सजग होऊ. या दृष्टीनं जर आमच्यासारख्या व्यक्तीला जर सहकार्य केलं, मी तुम्हाला सांगतो माझी योजना अशी आहे. महाराष्ट्रामध्ये मी 4 ते 5 वर्ष झाले फिरतो. बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या रिपब्लिक आयडियॉलॉजीची भूमिका मांडत आहोत. अनेक जिल्ह्यामध्ये लोक तयार आहेत. मुंबईमध्ये फार मोठी मीटिंग माझी झाली. सगळे नेते बाळासाहेब सोडल्यानंतर सगळे नेते माझ्या सोबत होते, आणि त्याच्या संदर्भामध्ये नागपूरच्या मुंबई विद्यापीठामध्ये देखील एक बैठक झाली, ज्याच्यामध्ये आनंदराज आंबेडकर माझ्यासोबत आणि अन्य सगळे नेते बसलेले होते. मी माझी भूमिका त्या ठिकाणी जी मांडलेली आहे तर ती रिपब्लिक आयडियॉलॉजी म्हणून मला पुढे जायचं. तो मुद्दा बाजूला सोडू आपण, परंतु बौद्धांचा मुद्दा आपण पुढे घेऊ. बौद्धांचा मुद्दा असा आहे की बौद्धांची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे. मी विदर्भातल्या सगळ्या लोकांना या ठिकाणी बोलवू शकतो, प्रत्येकाची एक एक गाडी कार्यकर्त्यांची, जेणेकरून ते यवतमाळमधून हे सगळे विचार घेऊन जातील आणि महाराष्ट्रात आणि विदर्भात ते आंदोलन उभं करतील. आणि मी त्यावेळेला सांगतो तुम्हाला, जर आम्ही हे उभं करू शकलो तर महाराष्ट्राला नाही देशाला आम्ही विचार देऊ शकतो, नवं आंदोलन देऊ शकतो, नवी चळवळ देऊ शकतो. आम्ही खूप इमोशनल होतो, एवढे इमोशनल होतो की आम्हाला ते समजत नाही की आम्ही काय करतो. खैरलांजीचं आंदोलन झालं, आमच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यावर बोर्ड लागलं होतं की आम्हाला उज्ज्वल निकम वकील पाहिजे. कशासाठी, तो विद्वान. काय खैरलांजीच्या रिझल्ट लागला कसा, ज्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे होती त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली, आणि जन्मठेपेच्या शिक्षेतूनही काही लोक मुक्त सुटले. का, अन्याय करणारे मराठे कुंडी, गृहमंत्री पाटील आराम कुंडी मराठा, आणि उज्ज्वल निकम कुंडी. 2 गोष्टी त्यांनी केल्या, बलात्काराची आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे त्याच्यात त्यांनी नोंदवले नाही. त्याच्यामुळे त्यांची जामीनही झाली आणि त्यांची जन्मठेपही वाचली. नुकसान काय झालं आमचं, जसं आता करोडो रुपये गव्हर्नमेंट जरी खर्च करत असेल तर नागरिकत्वाच्या संदर्भाने 50-50 हजार रुपये की एखाद्या व्यक्तीला खर्च करावे लागतील, तेव्हा ते कागद होतील किंवा होणार नाही. त्याच पद्धतीचे केसेस खैरलांजीच्या वेळेस महाराष्ट्रात सरकारनं आमच्यावर आले. डबल सॉल्व्हन्सीचे गुन्हे आमच्या लोकांवर लागले. पाठीपुऱ्यात घरात घुसून होताना त्यांनी मारले. किती रुपये दिला सरकारला महसूल आम्ही खैरलांजीच्या वेळेला? 20,000 लोकांचं जर गणित केलं 2 ते 3 हजार रुपयापेक्षाही जास्त लागले. पण आपण 2 ते 3 हजाराचं जरी एका व्यक्तीचं गणित केलं जामीनचा खर्च, तरी 600 करोड रुपयाचा महसूल या महाराष्ट्र सरकारला कागदाच्या रूपाने आम्ही दिला. आम्ही जर असा विचार केला, एवढे पैसे जर आम्ही जमा करू शकलो ना, महाराष्ट्रात नाही देशात नाही जगामध्ये क्रांती करू शकतो. म्हणजे जे षडयंत्र आहे ते आम्ही समजू शकतो. म्हणून आता लवकरच, वेळ नाही घालवली, 1 एप्रिल पासून जनगणना होणार आहे, आणि काय आपल्याला त्या सगळ्या गोष्टीचा ऍक्शन प्लॅन उभा करावा लागणार आहे. आणि जेवढ्या लवकर आम्ही ही सगळी भूमिका घेऊ तेवढ्या लवकर हे फायदेशीर ठरणार आहे. आणि इतर लोकांना त्या संदर्भामध्ये आंदोलन उभं करायला वेळ मिळाला. म्हणून काही मागण्या आपण नव्या पद्धतीनं पुढे आणूया. जसं म्हणजे जात न्याय जनगणनेच्या ऐवजी स्वतंत्र जनगणना बौद्धांची करा. दुसरं असं की याच्यासाठी तुम्ही स्पेशल आयोग ठेवा, संविधानामध्ये तरतूद आहे. तिसरं असं की आमची मातृभाषा ही पाली आहे. बाबासाहेबांनी म्हटलं, पालीच्या संदर्भानं बाबासाहेबांनी योजना करून ठेवली, त्याचे फायदे ब्राह्मण लोक घेतात. रामटेकला केंद्रीय तिथं विद्यापीठ उभं आहे संस्कृतचं. 5 कोटी राज्याचे 5 कोटी केंद्राचे 10 कोटी रुपये भाषेच्या विकासासाठी गव्हर्नमेंट त्यांना देत आहे. आणि घराघरामध्ये वेद, स्मृती, पुराण संस्कृतच्या भाषेत शिकवल्या जात आहे. आम्ही तर 16% लोक, आम्ही जर 16% लोकांनी ठरवलं की आमची मातृभाषा पाली आहे, तर पालीच्या विकासासाठी ती अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा मिळेल
तेव्हा आम्हाला 50 कोटी रुपये मिळतील. आम्ही आमच्या देशामध्ये राज्यामध्ये पाणीचा विकास करूया. आर्थिक महामंडळाचा देखील एक मुद्दा लक्षात घ्या की महात्मा फुले महामंडळ आहे, आमचं प्रमाण 16% असताना छोट्या छोट्या जातींचे महामंडळ आहे, जे बजेट बनते ते आमच्या भरोशावर बनते आणि त्या ते आर्थिक महामंडळामध्ये आमचा युवक बेरोजगार त्या ठिकाणी जो उद्योग उभा करण्यासाठी कर्ज घ्यायला जातो त्याला चक्र मारायला लावतात, त्याला एकाएकी ते कर्ज मिळत. मग बौद्धांचं स्वतंत्र आर्थिक महामंडळ असतं. आमची मागणी असली पाहिजे की बौद्धांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय अधिकार मिळाले पाहिजे. नाहीतर फसगत कशी होते की पंढरपूरला रामदास उगवता आठवले, संदीपन थोरात निवडून आले आणि त्यांनी कोर्टात केस टाकली की केंद्रामध्ये बौद्धांना रिझर्वेशन मिळत नाही राजकीय, आणि केंद्राच्या निवडणुकीमध्ये आठवले कसा उभा आहे. त्यांनी कोर्टामध्ये कागदपत्र सादर केले की मी जातीनं महान आहे. म्हणजे आमचे नेते जर जाहीररित्या असं सांगत असतील तर हे आंबेडकरी चळवळीचं विडंबन आहे. म्हणून इतरत्र लोकांना धम्मामध्ये जर तुम्हाला आणायचं असेल आणि सगळ्यांची जर संख्या एकत्र करायची असेल तर जातीला तुम्हाला सोडावं लागेल आणि पहिल्यांदा ते काम आम्हाला करावं लागेल. बौद्ध म्हणून आम्हाला पुढे यावं लागेल. त्यावेळेसच हा तो काही समाजाचा बुद्धिस्ट आहे आणि हे काही अन्य लोक आहेत जे बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन आहेत, ते सगळे लोक एकत्र येतील आणि आज 16% महाराष्ट्रामध्ये आपण 30% जाऊ. महाराष्ट्राने जर ही दिशा देशाला दिली, देशामध्ये अनेक लोक जर रिझर्वेशन साठी थांबलेले आहेत, बौद्ध होण्याचे थांबलेले आहेत, ते देखील त्या ठिकाणी बौद्ध म्हणून पुढे येतील आणि हळूहळू धम्माचं राज्य आम्ही आणू. कारण महाराष्ट्रामध्ये जर हा कायदा झाला तर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये 60 बौद्ध उभे राहतील आणि ते निवडून येतील. मग आम्ही भारत बौद्धमय करण्याच्या दृष्टीने आणि धम्म राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने, धम्माच्या शासनाच्या दृष्टीने हे पाऊल असणार आहे की नाही. आम्ही कधी करणार या गोष्टी की आमच्या नेत्यांना एससी मतदारसंघामध्ये लोकसभेत आणि विधानसभेत उभं राहू द्यायचं? बिलकुल नाही. नवी विचारधारा घेऊन पुढे या. बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्म दिलेला आहे, त्याचे विचार दिलेले आहेत, त्यांच्या संविधानामध्ये हे सगळं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे असं मला वाटते आणि त्या दृष्टीने आपण सगळे प्रयत्न केले पाहिजे. हे जे काही देशामध्ये चालू आहे, त्या देशामध्ये जे काही चालू आहे ते हिंदू राष्ट्राच्या बाजूने चालू आहे आणि देशातले जे काही राजकीय पक्ष आहेत या संदर्भानं विभाजित झालेले आहेत. बीजेपीच्या सोबत असणारे मित्र पक्ष देखील यांच्या विरोधामध्ये गेलेले आहेत आणि आता खऱ्या अर्थानं संविधानाची कसोटी पुढे आलेली आहे. कारण केंद्राला जे अधिकार आहेत ते राज्याला नाही आहे. 355 आणि 56 प्रमाणे राज्याचं सरकार केंद्र बरखास्त करू शकते, परंतु 162 कलमाप्रमाणे राज्य देखील कायदा करू शकते. आता आपल्याला बघायचं आहे संविधानामधला हा पेच कसा तो सुटतो आहे. देशातले लोक संविधानाच्या लोकशाही प्रक्रियेला कसं वाचवतात आणि या संविधानाची कशी परीक्षा आहे ते आम्हाला बघायचं आहे. अनेक मुद्दे आहेत संदर्भात बोलता येईल. पुष्कळ वेळपासून आपण बसलेला आहे, त्याच्यामुळे मी माझा आक्षेप घेतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. आदरणीय रमेश ढिगरे साहेब, आपल्यासमोर भारतीय संविधानासमोर आव्हाने आणि सध्याची स्थिती व आंबेडकरी चळवळ हे विषय मांडत असताना त्यांनी धार्मिक, सामाजिक, जातीय आणि राजकीय आव्हाने कसे आव्हान करू शकतात याचं सखोल असं उदाहरणासह आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो.